बातमी कोकणातून. कोकणात सध्या लोटे MIDC मध्ये सुरू असलेल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक या कंपनीची चर्चा आहे. या कंपनीत सुरू झालेलं उत्पादन मोठ्या प्रमाणात प्रदूषण होणार असून इथं घेतल्या जाणाऱ्या पिपासचं उत्पादन यामुळे कोकणातील माणसांना गंभीर आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढलाय. या पिपासच्या उत्पादनामुळे विष निर्माण होतं हे इटलीत सिद्ध झालं, कारण लोटे MIDC मध्ये आलेला हा प्रकल्प इटलीतून हद्दपार झाला होता. इटलीमध्ये मिथेनी नावानं कंपनी सुरू करण्यात आली होती, मात्र प्रदूषणामुळे जवळपास 3.5 लाख नागरिक यानं बाधित झाले. त्यामुळे कंपनी आणि त्याचं उत्पादन बंद करण्यात आलं. दरम्यान भारतातील लक्ष्मी ऑर्गॅनिक यांनी ही कंपनी विकत घेतली. त्यानंतर लोटे MIDCत कारखाना सुरू करण्यात आला. याबाबत कंपनीच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पिपासचं उत्पादन घेतलं जात आहे. विशेष म्हणजे केंद्रासह राज्यातल्या प्रदूषण बोर्डाची देखील परवानगी आहे. शिवाय घातक असलेल्या या उत्पादनाची विल्हेवाट लावण्यासाठी देखील सरकारचे नियम पाळले जात असल्याचं कंपनीनं म्हटलंय. कंपनीनं हे स्पष्टीकरण दिलं खरं. कोकणात या विषाची परीक्षा कशासाठी असा संतप्त सवाल यानंतर आता कोकणवासीय विचारतायत. दरम्यान ABP माझानं लोटे MIDC संदर्भात दाखवलेल्या बातमीची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दखल घेतली. एखादा प्रकल्प कोकणाच्या मुळावर उठणारा असेल तर तो कधीही होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली. त्या कंपनीत कोणतंही प्रोडक्शन सुरू नसल्याचा दावा उदय सामंत यांनी केला. संबंधित कंपनीला MPCB कडून नोटीस धाडण्यात आली आहे. या नोटीसचा खुलासा आल्याशिवाय कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवू नका असं आवाहन उदय सामंत यांनी केलं. लक्ष्मी ऑर्गॅनिक ते पण किती लोक विद्वान आहेत बघा. काही लोकांनी टाकले ते उदय सामंतची पण पार्टनरशिप आहे. मला सोशल मीडियाच्या काही लोकांना, माझ्या मित्रांना विनंती करायची आहे की एवढा चिंतीचोर उदय सामंत की एखादा प्रकल्प जर माझ्या चिपळूणकरांच्या आणि कोकणवासियांच्या मुळावर उठणार असेल तर राज्याचा उद्योगमंत्री म्हणून सांगतो की तो प्रकल्प कधीही आपल्या परिसरामध्ये होणार. पण ह्या सगळ्या गोष्टीचा जोपर्यंत खात्रीलायक अहवाल येत नाही तोपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये हे काही होणार नाही, हे मला प्रामाणिकपणे इथं सांगायचं आहे राज्याचा उद्योगमंत्री म्हणून. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.